भारताने अमेरिकेसोबत टॅरिफ संदर्भातील महत्त्वाचा व्यापारी करार पूर्ण करून संपूर्ण जागतिक व्यापार व्यवस्थेसाठी एक नवा अध्याय सुरू केला आहे। या ऐतिहासिक करारामध्ये अमेरिकेने भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या अटी मान्य करत आयात शुल्क 50%वरून थेट 18% केलेला आहे। हा करार आता भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरू शकणार आहे। याचा इम्पॅक्ट 3 फेब्रुवारीला शेअर बाजार जबरदस्त तेजीमध्ये आपल्याला दिसून सुद्धा आलेला आहे। आता भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या करारामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये तडजोड करण्यात आली, त्यानुसार जागतिक बाजारपेठेत आणि भारतातील कोणत्या उद्योगाला सर्वात जास्त फायदा होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र स्वागत करते आपल्या सर्वांचे आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अमेरिकेच्या मनमानी आयात शुल्काविरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारताने युरोपियन युनियनसोबत 27 जानेवारीला 7 महत्त्वपूर्ण करार केले होते। या सर्व कराराला मोदी यांनी मदर ऑफ ऑल डील्स असे नाव देऊन संबोधले होते। हा करार अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जागतिक व्यापार व्यवस्थेसाठी टर्निंग पॉईंट ठरवणारा होता, कारण 18 वर्षाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर झालेला हा करार केवळ व्यापारापुरताच मर्यादित राहिला नसून तो भारताच्या जागतिक आर्थिक नेतृत्वाचा नवा अध्याय ठरवणार ठरला आहे। कारण अमेरिकेने भारताच्या अटी मान्य करत व्यापारी करार पूर्ण केले आहे, म्हणजेच मदर ऑफ ऑल डीलचा फटका अमेरिकेला बसला असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो। याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे ही डील होऊ शकली नाही असं प्रत्येक वेळी सांगण्यात होते। तर 2 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी यांनी फोन केला, त्यानंतर ही डील पूर्णपणे झालेली आहे आणि त्या डीलला फादर ऑफ डील नाव देऊन संबोधण्यात आलेले आहे। आता आपण माहिती बघू की या करारामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये तडजोड करण्यात आली, म्हणजेच अमेरिकेने भारताच्या कोणत्या गोष्टी मान्य केल्या आणि भारताने अमेरिकेच्या कुठल्या गोष्टी मान्य केल्या। तर सर्वात पहिले बघूया की अमेरिकेने भारताच्या कोणत्या अटी मान्य केल्या, त्या जास्त महत्त्वाच्या आहे आपल्यासाठी। तर भारताची पहिली अट होती ती आयात शुल्कात कपात करून आयात शुल्क निश्चित करणे। तर अमेरिकेने ही अट मान्य करत अमेरिकेने भारतीय उत्पादनावर लादलेले 25% मूळ आणि 25% दंड असा एकूण 50% आयात शुल्क कमी करून आता 18% पर्यंत खाली आणलेला आहे। म्हणजेच 25% दंड पूर्णपणे माफ केला आहे। जो मूळ 25% आयात शुल्क होता त्यामध्ये 7% कपात करून 18% एवढा निश्चित केला आहे। याचा सर्वात जास्त फायदा आता कापड उद्योग तसेच हिरवे ज्वेलरी आणि IT क्षेत्रातील कंपन्यांना होईल। त्यानंतर जी दुसरी अट होती ती ऊर्जा पुरवठ्याचे आश्वासन। तर अमेरिकेने सांगितल्याप्रमाणे भारत आता रशियन तेलाच्या खरेदीवर पूर्णपणे बंदी घालण्याची अट मान्य करेल, पण त्या बदल्यात अमेरिकेने भारताला कमी दरात आणि अखंडित कच्चे तेल आणि गॅस पुरवण्याचे मान्य करावे लागेल, ज्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येणार नाही। त्या बाबतीत अमेरिकेने याची खात्री दिली की भारताला अखंडित कच्चे तेल आणि गॅस पुरवण्यात येईल। त्यानंतर तिसरी अट होती ती GSP दर्जाची पुनर्प्राप्ती। आता हा GSP दर्जा काय आहे, तर अमेरिकेने विकसनशील देशासाठी दिलेली एक विशेष व्यापारी सवलत आहे। या अंतर्गत अमेरिका काही निवडक देशांमधील हजारो उत्पादनांना विनाशुल्क म्हणजेच टॅक्स फ्री प्रवेश आपल्या देशामध्ये देतो। म्हणजेच भारतीय व्यापाऱ्यांना अमेरिकेमध्ये माल विकताना कोणताही आयात शुल्क भरावा लागणार नाही। भारत या योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी होता, मात्र 2019 मध्ये ट्रम्प प्रशासनानेच भारताचा हा दर्जा काढून घेतला होता। त्याचे म्हणणे होते की अमेरिकेने भारताला GSP अंतर्गत विनाशुल्क प्रवेश देत आहे, पण भारत अमेरिकन वस्तूवर खूप जास्त प्रमाणात आयात शुल्क लावत आहे असे कारण देत भारताचा हा दर्जा काढून घेतला होता। आताच्या करारामध्ये ही अट मान्य करत भारताला GSP अंतर्गत पुन्हा विशेष व्यापारी सवलत देण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहे, ज्यामुळे हजारो लघु उद्योगांना याचा फायदा जास्त होईल। भारतासाठी याची पुनर्प्राप्ती होणे ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे। त्यानंतरची चौथी अट होती ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफरची। भारत आणि अमेरिकेत यांच्यात झालेल्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा ऐतिहासिक करार आज संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेते। या ऐतिहासिक करारात सर्वात मोठी गोष्ट ती अमेरिकन GE एरोस्पेस कंपनी आता 80% टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर करणार आहे। यामुळे तेजस लढाऊ विमानाची ताकद कित्येक पटीने भारत वाढवू शकणार आहे आणि इंजिनसुद्धा भारतातच बनवू शकणार आहे। आता भारत केवळ दुसऱ्या देशाकडून विमानं आणि शस्त्र विकत घेणारा देश उरला नाही, तो स्वतः या सर्व गोष्टी बनवणारा आणि विकणार सुद्धा आहे। कारण अमेरिकेने भारताला असं तंत्रज्ञान द्यायला होकार दिला आहे जे ते त्यांच्या सर्वात जवळच्या राष्ट्रमित्रांना सुद्धा देत नाही। या ठिकाणी भारताने या बाबतीत करार 2 देशांमध्ये केलेला आहे। या बाबतीतला करार भारताने 2 देशांसोबत केला आहे। पहिला केला होता युरोपियन युनियन सोबत, त्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा करार होता आणि आता अमेरिकेसोबत हा करार केला। यामुळे आता दोन्हीकडून भारताला चांगल्या प्रकारे फायदा होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर महत्त्वाची एक अट होती की कलम 232च्या कडक निर्बंधांमधून भारताला सवलत देणे। आता ही कलम 232 काय आहे, तर अमेरिकेच्या 1962च्या व्यापार विस्तार कायद्यातील कलम आहे। 232 कलम अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अधिकार देते की जर एखाद्या वस्तूच्या आयातीमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असेल
तर ते त्यावर भारी आयात शुल्क लावू शकतात। या कलमांतर्गत अमेरिकेने यापूर्वी भारतीय स्टीलवर आणि ॲल्युमिनियमवर जास्त टॅरिफ लावला होता आणि भारतासाठी हा मोठा फटका होता, कारण यामुळे भारतीय स्टील अमेरिकेमध्ये महाग झाले होते। आजच्या नवीन व्यापारी करारामध्ये अमेरिकेने भारताला या कलम 232च्या कडक निर्बंधांपासून सवलत देण्याचे किंवा त्यातील शुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे, ज्यामुळे भारताच्या मेटल सेक्टरला सर्वात जास्त आता उभारी मिळेल आणि सर्वात जास्त फायदा होईल। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अटी अमेरिकेने मान्य करत हा व्यापारी करार पूर्ण केलेला आहे। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अटी अमेरिकेने भारताच्या मान्य केलेल्या आहे। ह्या सर्व अटी कशामुळे मान्य केल्या तर युरोपियन युनियनसोबत केलेल्या करारामुळे। याआधी बरेच वेळा भारताकडून या डीलसाठी प्रयत्न करण्यात आले होते, परंतु आतापर्यंत होत नव्हती, परंतु या करारानंतर लगेच 8 दिवसात ही सर्व अटी मान्य करत हा करार पूर्ण झालेला आहे। आता भारताने अमेरिकेच्या कोणत्या अटी मान्य केल्या त्याबद्दलची माहिती बघूया। तर भारत अमेरिका या ऐतिहासिक करारामध्ये भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्याची किंवा त्यामध्ये मोठी कपात करण्याचे मान्य केले आहे। एकदम तर बंद करता येणार नाही, पण त्यामध्ये कपात नक्की होईल। त्यानंतर पुढील 10 ते 15 वर्षात अमेरिकेकडून $500 अब्ज किमतीचे कच्चे तेल, गॅस आणि ऊर्जा संबंधित वस्तू खरेदी करणार आहे। सोबतच अमेरिकेसाठी आपली बाजारपेठ अधिक सुलभपणे खुली करून आयात शुल्कात कपात करण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे, ज्याचा आग्रह अमेरिका गेली अनेक वर्ष धरत होती। अशा प्रकारच्या अटी भारताने अमेरिकेच्या मान्य केल्या आहे। मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली त्यावरून हे लक्षात येते की आयात शुल्कात अमेरिका भारतासोबत जे नियमबाह्य मनमानी करत होता त्याविरोधात भारताने पर्यायी बाजारपेठा शोधून यावर कायमस्वरूपी तोडगा काढल्याचं अमेरिकेला दाखवून दिलं। त्यामुळे अमेरिकेने भारताच्या अटी मान्य करत हा करार केल्याचं दिसून आलं आणि भारतासोबत आपली भूमिका नमती घेताना सुद्धा दिसून आलं। तर मित्रांनो, आतापर्यंत दिली माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।